माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचा एक पथक तयार करून महिलांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांचे गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार व पोलीस शिपाई प्रमोद साखरपे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विटा ते कडेपूर जाणाऱ्या रोडवर एका काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकलवरून 3 संशयित इसम जबरी चोरीतील सोने विक्री करण्याकरिता येणार आहेत। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे विटा ते कडेपूर जाणाऱ्या रोडला निगराणी करीत थांबले असता एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून 3 इसम येत असल्याचं दिसलं। त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने सदरची गाडी थांबवून इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावं 1. अभिषेक जगन्नाथ जाधव, वय वर्ष 23, राहणार देवराष्ट्रे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. 2. निरंजन बळवंत कुरळे, वय वर्ष 22, राहणार देवराष्ट्रे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. 3. सौरभ महादेव इंगवले, वय वर्ष 22, राहणार देवराष्ट्रे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली असे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता अभिषेक जाधव याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले। त्याच्याकडे सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने व निरंजन कुरणे या दोघांनी मिळून सुलताना बालेखान मुलानी, राहणार कडेपूर, तालुका कडेगाव हिच्या सांगण्यावरून लवंगमळा कडेपूर येथील शेतामध्ये काम करणाऱ्या 2 महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले असल्याचं सांगितलं। तसेच आरोपी क्रमांक 1 व 3 यांनी इस्लामपूर येथील पेठ, विटा येथील कारवे व देवनगर या ठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंग केली असल्याचं सांगितलं। सदरबाबत इस्लामपूर, कडेगाव, विटा पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे जबरी चोरी व चेन स्नॅचिंग गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। लागलीच त्यांच्या कब्जातील सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केली। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी कडेगाव व इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कडेगाव व विटा पोलीस ठाणे करीत आहेत।